प्रेरणादायी व सुखद जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनधारच प्रेर करा. आज मी आपणास शाळेतील गमतीशीर प्रसंग आपणापुढे सादर करणार आहे. ते पहा, 1970 साल होतं. मी नुकतीच नोकरीला लागलेली होती आणि असं ते गाव म्हणजे अगदी खेडं होतं आणि 3,000 वस्तीचं गाव होतं. शाळासुद्धा नव्हती. तर मग ते काय करायचे, भाड्यानं खोल्या घ्यायचे आणि मग तिथे वर्ग बसायचा. ज्या दिवशी शाळेमध्ये हजर झाले होते त्या दिवशी असं धाब्याची ती शाळा, त्याच्यातून तो बांध काढून दिलेल्या पाण्यावालं ते धाबं तपतप गडत होतं. एका बाजूला तिसरीचा वर्ग, दुसऱ्या बाजूला पहिलीचा वर्ग, अशा कंडिशनमध्ये आम्ही शिकत होतो. आणि अशी 4-5 वर्ष आम्हाला अडचणीत काढाव्या लागली. पावसाळा आला की कशी जण आम्हाला काळजीच वाटायची की आता आपल्याला त्या घाणीत बसावं लागेल. थंडीचे दिवस असतात. मुलींना सुद्धा कपडे काही ते आजार होण्याची भीतीच वाटायची. पण ते वातावरणाचा परिणाम असं होऊन जातं ते. तसे 4-5 वर्ष अडचणीत काढले. मग जिल्हा परिषदेनं 4-5 खोल्या बांधून दिल्या. 50-50, 60-60 मुलींचा वर्ग तयार झाला आणि अशा प्रकारे सुखी आमची नोकरी चालली. आम्ही कधी गाडीनं जायचो, कधी बसनं जायचो. बस त्यावेळी खूप क्वचित होत्या, म्हणून आम्ही रेल्वेचा पास काढून रेल्वेने जायचो. अशा प्रकारे मी असे प्रवासातील प्रसंगही आपणापुढे पुष्कळ सादर केलेले आहे आणि त्यालाही चांगले प्रेक्षकांनी प्रतिसाद दिलेला आहे. तसंच आहे पावसाळ्यातील शाळेतील गमतीशीर प्रसंग मी आपणापुढे आज सादर करणार आहे. एक दिवस आता शाळा बांधली होती. कुठे शाळेच्या मागं थोडी विटांचा गंज होता, कुठे असा डबक्यासारखा खड्डा होता, कुठे असं काही लावलेली घाण होती. तर आता पावसाळ्याचे दिवस, त्याच्यामुळे तो खड्डा असला म्हणजे त्याच्यामध्ये पाणी साचतं. त्या दिवशी काय झालं की रात्रंदिवस पाऊस सुरू होता आणि मग तो खड्डा काय झाला, असा होता थोडा गुडघा एवढा थोडा थोडा होता, जास्त नव्हता तो खड्डा, पण भरपूर पाणी पाऊस पडल्यामुळे तो खड्डा असा परिपूर्णच भरला, गच्च भरला. आता मुलींना मागे बाथरूमला जायचं फजिती. मोठमोठ्या 6वी-7वीच्या पोरी गेल्या, पडत पडत आल्या आणि मग छोट्या मुली आता त्या काय करतील बिचाऱ्या. मग त्या पहिली दुसरीच्या पोरीने अशी रांगची रांग एकमेकीचा हात धरला. चला म्हणे आपण जाऊ, एवढूसा तर खड्डा आहे. छोट्या छोट्या मुलींच्या छोट्या छोट्या गोष्टी. आणि मग गेल्या त्या आणि पाय टाकला. हो बाई हो बाई अच्छा छोट्या छोट्या त्यांच्या बाळ आरोड्या आवाज खाली पडत होते. आम्ही सगळ्या बाया ऑफिसमध्येच बसलो होतो. अर्ध्या तासाची मधली सुट्टी असायची. तर मग त्या गेल्या त्या खड्ड्यात थोडं थोडं चालतात, एक पाय काढताय, एक पाय टाकताय. त्या मोठमोठ्या 6वी-7वीच्या मुली पडत पडत धबक 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 जायच्या, पाणी शिंतोडे बुडवून त्यांच्यावर निघून जायच्या, येऊन जायचं. आणि ह्या बिचाऱ्या छोट्या छोट्या बालक ह्या एकमेकाचा माझा हात पकड ग, माझा हात पकड ग, मला भीती वाटते, असं करता करता एका मुलीचा हात गेला सटकन. नाही म्हणजे त्या खड्ड्यामध्ये एका ठिकाणी थोडा एवढासा जास्त खड्डा असेल, खूप खोल पाणी, तिचा पाय त्याच्यामध्ये गेला. धप्प दिवशी त्या पाण्यात बसून गेली. एवढं एवढं पाणी. छोट्या छोट्या पोरी, जरी छोटाही खड्डा असला तरी ते तिला बोलल्यागत झालं. ती पडली, तिचा हात ताणत होती, दुसरी पोर ती बी पडली होती एकावर एक. 4-5 मुली पडून गेल्या आणि असे चिल्लायला वाई व वाई व वाई व वाई व. आम्ही एकदमच असं मधली सुट्टी होती, पडतच गेलो. काय ग बेटी, काय ग बेटी, काय झालं ग मुलींना, काय झालं.
आम्ही पळून मग तो पाहिलं ते दृश्य पाण्यामध्ये काही काही मोठ्या डोंगरापोरी काय करायच्या टाळ्या वाजत खड्ड्यात पडल्या खड्ड्यात पडल्या असं करत त्या मोठमोठ्या 6वी-7वीच्या पोरी. पण त्यांना काही असं तिकडे गंमतच झाली. पडल्या म्हणून काय झालं, गंमत झाली. पण त्या लहान मुली बिचाऱ्या 1ली-2रीच्या त्यांचा जीव अगदी व्याकुळ झाला, की केव्हा आपण या पाण्यातून बाहेर पडतो आणि किंवा सुखरूप आपला वर्गात जातो, अशा त्या घाबरल्या. मग तसंच आम्ही उठलो, "बाळ घाबरू नको हं, आम्ही तुम्हाला काढू." मग त्याला तो हात लावून आम्ही पडून गेलो, आम्ही पडून गे- "आई गं, आई गं, ये गं, ये गं, आम्हाला घेऊन जा गं, आम्हाला घेऊन जा गं." असं करायच्या. आणि आम्हाला थोडा हसू बी यायचा. पण आम्ही हसलो तर मग त्या दुसऱ्या मुली जास्त त्यांची टिंगल उडवतील म्हणून आम्ही गपचूप बसलो. आणि त्या 6वी-7वीच्या मुलींना सांगितलं, "बेटी, यांना काय करायचं, याचे हात धरायचे. एक पोरीला बाहेर न्या म्हटलं बेटी आणि मोकळ्या जागेवर उभं करा. मग त्याच्या कपड्याचं पाणी असं खाली नितरून जाईल." मग त्या पोरींनी तसंच केलं. 5-6 पोरी होत्या त्या, रांगची रांग. मग त्यांनी हात घे सोडून दिलं ना, अशा त्या खड्ड्यामध्ये पाणी चिवडत बसल्या, "आम्हाला काढा, आम्हाला काढा." अशा प्रकारे असं खूप खूप असं हसू पण यायचं. कारण आम्हाला काही अशी भीती होती की यांना काही दगा होईल का असं नाही. गंमत होती. आता ते पडलं तर पडू दे गड्या. एवढंच की कपडे ओले झाले आणि त्यांना थोडा त्रास झाला, थोडी भीती वाटली की आपण पावसात पडलो, पाण्यात पडलो, याची लहान मुलींना भीती वाटली. मग त्या 4-5 पोरींना 7वीच्या पोरी आल्या, त्यांना बाहेर काढलं, व्हरांड्यामध्ये उभं केलं. थरथर कापत होतं. थंडी वाजते, थंडी. "आई गं, ये गं, मला घेऊन जा गं, आई गं, ये गं, मला घेऊन जा." अशा रडायच्या, गोंधळ करायच्या. मग मी म्हटलं, "बेटी काय करायचं?" 2 7वीच्या पोरी घेतल्या. मग त्यांच्याबरोबर त्या 4-5 पोरींना घेतलं आणि म्हटलं, "यांना काय करायचं, त्यांच्या आईजवळ एक पोरीला सोडून द्यायचं." कारण त्यांच्या आईला जर बोलवलं बेटी, तर ते गरीब असतात काही काही, त्यांच्याजवळ छत्री नाही, काही नाही. आणखी त्यांच्या आयांचे कपडेसुद्धा ओले होते. तर तुम्ही काय करायचं म्हटलं मुलींनो, एक एक मुलीला त्यांच्या आईच्या स्वाधीन करायचं. मग त्या मुलींनी तसंच केलं आणि एका 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 मुलीला तिच्या आईच्या स्वाधीन केलं. त्या तर तिकडे निघून गेल्या. पण अ, त्यांच्यासमोर कोणी हसले नाही. त्यांचा हसू दाबून धरला. मग त्या 7वीच्या पोरी अशा टाळ्या वाजवायच्या, पोरी कशा पडल्या, त्या पोरी कशा पडल्या, अशा गोंधळ करायला लागली. सगळी शाळा त्यांनी डोक्यावर घेतली. तर अशा प्रकारचा हा गमतीशीर प्रसंग पावसाळ्याची अ, मला आठवला. आणि मग आईकडे गेलं आणि त्या आईला कपडीचं चिटकून पडला. म्हणजे त्यांच्या मनात इतकी भीती निर्माण झाली की आपण डुबूनच जाऊ. कारण लहान मुलींना कसं वाटलं ही नदीच आहे गड्या, याच्यामध्ये पाणी आहे, आपण डुबूनच जाऊ. अशी भीती त्यांच्या मनामध्ये व होती. आणि मग गेल्या घरी अन् आईजवळ रडून रडून सांगायला लागल्या, "आई गं, आम्ही पडून गेलो पाण्यामध्ये, खड्ड्यामध्ये." मग त्यांच्या आयाने त्यांचं सांत्वन केलं आणि त्या मुलींना अशी सुद्धा सूचना दिली मी, की आता परत त्यांना शाळेत येऊ देऊ नका. त्यांना असं सांगा, की उद्या तुम्ही शाळेत या. तर अशा प्रकारे मग ते शाळेमध्ये सगळं त्यांनी हे केलं. शाळेमधला सगळा प्रसंग त्यांच्या डोळ्यासमोर फिरायला लागल्या. त्या घरी आईच्या पोटाची भुणके देऊन देऊन रडत होत्या. म्हटलं यांना आजचा दिवस घरी राहू द्या आणि तुम्ही शाळेत येऊन जा. तसंच त्या मुलींनी केलं. मग त्यांच्या आईजवळ त्या राहिल्या. कुठे काही लागलं का, काय झालं का, या त्यांना असं पाहत होते. काही काही लागत नाही. पाण्यामध्ये काय लागणार आहे. त्या खड्डा, छोट्या पोरी आणि
एकामागे एक हात धरला, एक पडली तर सगळ्या भीतीनं सगळं एकमेकावर लुंकून गेल्या आणि ओलागच झाला. तर अशा प्रकारचा प्रसंग आठवला मला सुद्धा हसू येतं. मला त्या दिवशी पण खूप हसू येत होता. पण नाही, आपण शिक्षिका, आपण जर हसलो तर या मुली आपल्याला जास्त सगळी शाळा मग डोक्यावर घेतली मुलींनी. आणि मग दुसऱ्या दिवशी त्या आल्या शाळेत आणि तेव्हासुद्धा त्या छोट्या "का गं तू काल खड्ड्यात पडली होती ना? का गं तू काल खड्ड्यात पडली होती ना?" मग असे त्यांना परत चिडवायला लागल्या त्या. परत शाळेत गोंधळ झाला आणि मग घेतली एक पट्टी. "कुठे पडल्या होत्या त्या? तुम्ही पडल्या तर?" त्या मग दुसऱ्या दिवशी तुम्हाला असतील. आता जर यांचा असा विषय काढला, की ह्या पडल्या, परत त्यांच्या मनामध्ये भीती उत्पन्न करायची नाही. त्या पहिलीच्या पोरी आहे. त्यांना काहीच असं ह्या पडल्या होत्या काल असं भासू देऊ नका. आणि आता जर तुम्ही त्या मुलींना पडल्या म्हणून हसल्यात आणि त्यांची मजा केली, तर मी तुम्हाला 10-10 उठबशा काढायला लावेन. अशा प्रकारची शिक्षा त्यांना मी सुनावली. आणि मग काय झालं, मग त्या शांत बसल्या. आणि त्या पाण्यात पडलेल्या मुलीचे चेहरे एवढे 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 मी पाव पाव बघून घ्यायची आणि इकडे तोंड करून घ्यायची. "का बेटी लिहिलं का तुम्ही? होमवर्क केलं का? 1-2 लिहिलं का? 12 कडे लिहिली का?" अशा प्रकारे त्यांचं पण करमणूक केलं. मग चला आपण आता पावसाचं गाणं म्हणू. पावसाचं गाणं म्हणू. कसं म्हणू? "ये रे रे पावसा, ये रे रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस झाला मोठा." असं गाण्यामध्ये रमवून दिलं. आणि काही काही गमती-जमती सांगितल्या इकडच्या तिकडच्या आणि सगळ्या वर्गाला शांत करून. पण तो अ, प्रसंग मला केव्हा केव्हा आठवतो. ते छोट्या-छोट्या पहिलीच्या वर्गाच्या मूर्ती सुद्धा माझ्या डोळ्यासमोर फिरतात आणि मला हसायला येतो. तर म्हणूनच हा शाळेतील प्रसंग आजही मला आठवला आणि मी तो आपणापुढे सादर केला. अवश्य पहा, तुम्ही हसा आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करा.